आझाद मैदानावरती आज आमरण उपोषण जे होमिओपॅथिक डॉक्टरांचं आहे त्याला भेट देण्यासाठी स्वतः निलेश लंके सर आले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर काय सांगाल? आज सकाळपासून आपल्या BHMS डॉक्टर आहे त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांच्या संदर्भात त्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे। तरी माझे सगळ्यात प्रामुख्याने माझी मागणी ही आहे की जो खऱ्या अर्थाने प्रायमरी उपचार करणारा डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर झाल्या पाहिजे। कारण तुम्ही पाहिलं असेल एखाद्याला ग्रामीण भागातील एखाद्याला जर हृदयविकाराचा झटका आला तर तो पहिला गावातल्या आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो आणि तो डॉक्टर त्याला स्टेबल करून मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम करतो। पण खऱ्या अर्थाने त्याला प्रथमदर्शी उपचार कोण देतो? तो माझ्या गावातला एक छोटी OPD चालवणारा डॉक्टर उपचार देत असतो। आणि त्यांच्या छोट्या छोट्या मागण्या आहे ना, त्यांना औषध ठेवता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ठेवता आल्या पाहिजे। छोट्या OPDवाला बाजूला मेडिकल नाही ना, त्याच्या जवळ एखादं मेडिकल नाही स्टोर टाकू शकत, कारण त्या इंजेक्शन दिल्यानंतर तो थोड्याफार प्रमाणात गोळ्या लगेच देतो ना। त्यामुळे मागण्या छोट्या आहे, सरकारला काही कुठं आर्थिक भार बसत नाही काय नाही, पण सरकार का चुकीच्या पद्धतीने करतं हेच लक्षात आहे ना। त्यामुळे IMA ला घाबरलं का कोणाला घाबरलं, पण ते कशाला या बिचारांना विट्टीच धरता। कोविडमध्ये ग्रासरूटला कुणी काम केलं? याच लोकांनी काम केलं। प्रत्येकाला छोट्या छोट्या एखाद्याला थंडी ताप आला तर त्याच्या घरी जाऊन गोळ्या औषध दिलं आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधी गावागावात जे तुम्ही कोविड सेंटर सुरू केले त्या कोविड सेंटर कुणी सांभाळले? ह्याच लोकांनी कोविड सेंटर सांभाळले, BHMS वाल्यांनीच सांभाळले। त्या BHMS वाल्यांना त्यांच्या मागण्या छोट्या त्या लवकरात लवकर मंजूर करा ही आमची मागणी आहे। तर एक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आहे की 2029 पर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो, तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, त्यानंतर आपण चर्चा करू। आता हे राजकीय टोलवाटोलवी ही चालूच असते, याला राजकारण आहे, हे घोडा मैदान आहे। नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये नेते असतील किंवा मंत्री असतील याच्यावरती हनी ट्रॅप लावण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय सांगणार? याला लय काळजी घर गप्प ना म्हणावा। काय झालं? नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये नेते आणि जे अधिकारी त्यांच्यावरती हनी ट्रॅप लावण्यात आलेला आहे आणि या संदर्भात नाना पटोलेंनी विधानसभेत आवाज केला, त्या संदर्भात काय सांगणार? ह्या गोष्टी चुकीच्या आहेत। राजकीय जीवन जगत असणाऱ्या माणसांवर अशा पद्धतीने जर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी जर घडून आणत असतान तर त्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। सामाजिक जीवन जगत असणाऱ्या माणसाला व्यक्तिगत जीवन आहे ना, जर या गोष्टी होणार असेल तर या घातक आहेत। सर एक प्रश्न असा आहे की राज ठाकरे म्हणतायत की मी युती संदर्भात अजून काही बोललेलो नाही, मात्र राज ठाकरे कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांच्या विधानामध्ये काय तफावत जाणवते, काय सांगाल त्या संदर्भात? नाही, शेवट आदरणीय उद्धव साहेब ठाकरे किंवा आदरणीय राजसाहेब ठाकरे या एक कौटुंबिक यांचा निर्णय आहे आणि त्यामुळं त्या दोन्ही विचाराच्या बाबत माझ्यासारख्याने बोलणं योग्य नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसा, मी वैभव गाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।